नमो नमः. शैक्षणिक वर्ष 2020-2021 सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. द्वादशी कक्षा संस्कृतम आल्हादः. आपण संस्कृतचे जे छात्र आहेत, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इयत्ता 8वीपासून संस्कृत हा विषय होता आणि आज आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इयत्ता 5वीपासून आहे आणि तो पण आज आहे. 5वीपासून असलेले विद्यार्थी जवळपास CBSE बोर्डचे असतात आणि आपल्या महाराष्ट्र बोर्डला इयत्ता 8वीपासून हा संस्कृत विषय जास्त प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक संयुक्त संस्कृत. संयुक्त संस्कृत म्हणजे हिंदी अर्धी आणि हिंदी संस्कृत अर्धा असा 50-50 मार्काचा त्यावेळेसचा भाग होता. तर इयत्ता 8वीमध्ये 8वी ते 10वी या वर्षामध्ये आमोद नावाचं आपण काय केलेलं आहे तर पुस्तक अभ्यासलेलं आहे संस्कृतचं. इयत्ता 12वी आणि इयत्ता 11वीमध्ये आल्हाद नावाचं पुस्तक काय करत आहोत तर आपण अभ्यासणार आहोत. इयत्ता 11वीमध्ये आपण आल्हाद नावाचं पुस्तक अभ्यासलेलं आहे आणि ह्या वर्षी शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये आल्हाद नावाचं इयत्ता 12वीसाठी नवीन आलेला नवीन अभ्यासक्रमाचं पुस्तक आपण अभ्यासणार आहोत. खूप सोपं आहे पुस्तक, तुम्ही अभ्यासलेलंच असाल. ज्या विद्यार्थ्यांना संस्कृत होतं त्यांच्यासाठी पण चांगला विषय आहे, त्यांना तर माहितीच आहे. पण ज्या विद्यार्थ्यांनी नवीन आहेत, गेल्या वर्षी संस्कृत विषय नव्हता वगैरे, त्यांच्यासाठी पण हा विषय काय आहे तर खूप महत्त्वपूर्ण आहे. संस्कृत हा विषय मानवी जीवनाला काय करतो तर एक वेगळं परिवर्तन करून देत असतो, बदलच घडवून आणत असतो. जर कुठलाही श्लोक घ्या किंवा कुठलाही पाठ घ्या, त्याच्यातून काही ना काही मानवी तत्त्वज्ञान, मानवी जीवनासाठी आवश्यक असलेलं तत्त्वज्ञान आपल्याला काय केलेलं आहे तर ह्या संस्कृत विषयानं दिलेलं आहे. तसं ह्या वर्षीचं जे संस्कृतचं पुस्तक आहे ते त्याच पद्धतीनं आहे. याच्या पण पद्धतीनं याच्यामध्ये पण मानवी जीवनासाठी आवश्यक असलेला भाग इथं वर्णन केलेलं आहे. संस्कृतबद्दल जर बोलायचं झालं तर संस्कृत म्हणजे काय तर सम्यक् कृतेन इति संस्कृतः. संस्कृत बद्दल आणखीन आपला संबंध कसा आहे ते बघूया आपण. अस्माकं भारतदेशः सर्वदेशानां भिन्नः अस्ति. केन कारणेन भिन्नः अस्ति? अस्माकं भारतदेशस्य संस्कृतिः भिन्ना अस्ति. तेन कारणेन अस्माकं भारतदेशः सर्वे देशानां भिन्नः अस्ति. संस्कृतिः संस्कृताश्रितः. म्हणजे सांस्कृतिक आपला भारत देश जो आहे तो सर्व देशापेक्षा वेगळा देश आहे. कारण आपल्या भारत देशाची संस्कृती काय आहे तर वेगळी आहे आणि ती संस्कृती जवळपास संस्कृतवर आधारलेली आहे. संस्कृतचा अभ्यास करत असताना गुण घेणे हाच उद्देश बऱ्याच विद्यार्थ्यांचा आहे, परंतु याच्यामधून मानवी जीवनाला काय आहे तर परिवर्तन देणारा भाग आहे. आपण आल्हाद पत्रिकेबद्दल बोलत असताना प्रश्नपत्रिका भाग नसून आल्हाद पत्रिका किंवा कृतीपत्रिका हा तुम्हाला परीक्षेमध्ये येणारा भाग आहे. हे आल्हाद नावाचं जे पुस्तक आहे ते पुस्तक इयत्ता 12वीसाठी आहे. ते मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजी इत्यादीनां भाषा माध्यमांनां कृते असं पण सांगितलेलं आहे. म्हणजे या भाषेमध्ये पण हेच पुस्तक आहे. म्हणजे आपल्याला सेंट्रल लेवलसारखं हे भाग झालेला आहे, केंद्रीय पद्धतीसारखं. तसं जर पाहायला गेलं आणखीन एक सोपी पद्धत सांगतो याच्यामध्ये. हा जो कोड दिलेला आहे हा कोड स्कॅन केला तर तुम्हाला काय होईल तर सर्व साहित्य तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. हे याच्यामध्ये बघा. संस्कृतचं पुस्तक बनवत असताना किंवा आल्हाद हे पुस्तक बनवत असताना ही संस्कृत भाषा तज्ज्ञ समिती आहे. संस्कृत भाषा अभ्यास गण सदस्य पण आहेत, निमंत्रित सदस्य आहेत, प्रकाशक आहेत, संयोजक, चित्रकार, मुखपृष्ठम, अक्षरयोजना, निर्मिती हे जे सर्व पुस्तक निर्मिती करणारे जे लोक आहेत त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं आपला काय केलेला आहे तर अभ्यासक्रम घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मानवी जीवनासाठी महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. अगोदर आपण अभ्यासक्रम कसा आहे त्याच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. एकूण संस्कृत विषयाचे आल्हाद पत्रिकेमध्ये 7 विभाग देण्यात आलेले आहेत. त्या विभागाला मंडल असं नाव दिलेलं आहे. ज्यावेळेस आपली कृतीपत्रिका येईल
किंवा आल्हाद पत्रिका येईल त्यावेळेस त्याच्यामध्ये विभाग असं नावानं येईल. कारण की आपण गेल्या वर्षी 11वीच्या विषयामध्ये आपण पाहिलेलं आहे. 11वीची जी कृतीपत्रिका होती त्याच्यामध्ये विभाग होता आणि याच्यावरून समजतं की आपल्याला 7 विभाग असतील परीक्षेमध्ये पण. त्याच्यामध्ये जो भाग आहे, पहिलं जे मंडल आहे ते त्याला मंडलम असं नाव दिलेलं आहे. 7 जर मंडळ म्हणायचं असेल तर सप्तमंडलानी असं आपल्याला म्हणावं लागेल या ठिकाणी. प्रथमम मंडलम, प्रथम मंडल इति पहिलं मंडळ, म्हणजे पहिलं मंडळ जे सांगायचं आहे ते सुगम संस्कृत नावाचं आहे. जसं इयत्ता 8वी, 9वी आणि 10वीला आपण सुगम संस्कृतबद्दल पाहिलेलंच आहे. परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न असा विचारला जात होता की मंजुषायाः शब्दांचित्वा उचित स्तंभे लिखत, हा प्रश्न व्यावहारिक शब्दस्तबक नावाच्या भागामध्ये होता. इयत्ता 11वीला झालेला आहे. पण व्यावहारिक सूचना याच्यावर प्रश्न कसा विचारला असेल, चिन्हानाम अर्थम लिखत. हा भाग तुम्ही गेल्या वर्षी सोडवलेला आहे. इयत्ता 8वी 9वीला पण 10वीला पण हा भाग सोडवलेला आहे. चित्रवर्णनम असं 10वीला भाग होता. म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं आहे, एक एक चित्र दिलेले आहेत. आपण थोडक्यात बघूया चित्र कशा. अशा पद्धतीचे आपल्याला परीक्षेमध्ये चित्र दिले जातील. एक उदाहरणादाखल जर घ्यायचं असेल, पाठशाला अग्रे हा जो भाग दिलेला आहे ते 2 विद्यार्थी शाळेकडे जात असताना दिसत आहेत. परीक्षेमध्ये फक्त ते विद्यार्थ्यांचं चित्र दिलं जाईल. आपल्याला खाली काय लिहायचं आहे तर पाठशाला अग्रे असं लिहिलं की आपल्याला त्या ठिकाणी गुण मिळतो. हा भाग तुम्ही इयत्ता 8वी 9वी 10वी आणि 11वीला सोडवलेलाच आहे. म्हणजे हा जो भाग आहे तो व्यावहारिक सूचना प्रश्नपत्रिकेमध्ये वा कृतीपत्रिकेमध्ये हा भाग पहिला असेल आणि याच्यामध्ये जवळपास 2 पेज दिलेले आहेत. पहिलं पेज आणि त्याच्यावर एवढा हा भाग आहे. हा भाग आहे. सुगम संस्कृतमध्ये व्यावहारिक शब्दस्तबक हा दुसरा भाग दिलेला आहे. याच्यामध्ये प्रथम स्तबक, द्वितीय स्तबक, तृतीय स्तबक. प्रथम स्तबक वाद्यम, द्वितीय स्तबक नाट्यम, तृतीय स्तबक क्रीडा. याच ठिकाणी थोडं बघूया. ज्यावेळेस अभ्यासक्रम पाहत होतो आपण त्यावेळेस मंडलम असं म्हटलेलं होतं, प्रथम मंडलम. परंतु इथं स्तबक म्हटलेलं आहे कारण की स्तबक हा शब्द पुल्लिंगी असल्यामुळं प्रथम स्तबक आला आणि त्या ठिकाणी मंडलम हा नपुंसक लिंगी शब्द असल्यामुळं मंडलम असं भाग आलेला आहे. प्रथम स्तबकम वाद्यम, पहिलं जे स्तबक आहे ते वाद्य आहे. वाद्याबद्दल माहिती दिलेली आहे, कशाला काय म्हणायचं ते दिलेलं आहे, त्याचं संस्कृत नाव आणि इंग्लिश नाव पण बाजूला दिलेलं आहे. द्वितीय स्तबकामध्ये नाट्यम हा भाग आहे. नाटकामध्ये काय काय असतं त्याच्याबद्दल थोडक्यात हे शब्द दिलेले आहेत. तृतीय स्तबक क्रीडा, क्रीडेमध्ये काय आहे, चेस वगैरे त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात त्याच्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे. चतुर्थ स्तबक शिक्षणम, याच्यामध्ये शिक्षणासाठी ज्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि पंचम स्तबक कला, कलेमध्ये काय काय आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. आता तुमचा प्रश्न असेल की याच्यावर आम्हाला प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो, तर याच्यावर प्रश्न असा विचारला जातो मंजुषा ह्या शब्दांचित्वा उचित स्तंभे लिखत. म्हणजे मंजुषा म्हणजे एक बॉक्स दिला जातो, चौकोन असतं, टेबल तयार केला जातो. त्याच्यामध्ये जसं कला, शिक्षणम, क्रीडा, नाट्यम, वाद्यम हे जे भाग आहेत त्याच्यापैकी 3 किंवा 4 टेबल तयार केली जातील, बॉक्स तयार केले जातील. त्याच्यामध्ये लिहिलं जाईल वाद्यम, नाट्यम, क्रीडा किंवा ते 5 पैकी जे आहे शिक्षणम, कला याच्यापैकी कुठले तरी 4 किंवा 3 विचारले जातील. बॉक्स केला जाईल, त्याला टेबल तयार केला जाईल आणि त्याच्याखाली मंजुषा दिली जाईल. मंजुषा म्हणजे हे जे काय आहे ते नावं दिले जातील आणि ते नाव वाद्याचं आहे का नाट्याचं आहे किंवा क्रीडेचं आहे, जे बॉक्समध्ये विचारलेलं आहे त्या चौकोनामध्ये विचारलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला योग्य पद्धतीनं पर्याय भरायचा आहे. ते व्यवस्थित जर निवडलात तर तुम्हाला व्यवस्थित चांगले गुण मिळतील. हा झाला पहिला भाग. तर दुसऱ्या भागाकडे जाऊया. द्वितीय मंडलम हा जो भाग आहे पद्यम या नावानं ओळखला जातो. ह्या पद्यममध्ये क्षणम मनोविनोदनम हा जो भाग आहे तो पहिला भाग दिलेला आहे. याच्यामध्ये एकूण 7 श्लोक दिलेले आहेत.
त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे उत्सव प्रिया देवभूमी. तिसरं पद्य दिलेलं आहे मोदम वितनोतु संवाद. चौथा भाग आहे भावेन भावः क्रियाया क्रिया. आणि पाचवा जो पद्य आहे हनुमत प्लुतिही हा भाग दिलेला आहे. तर आपण याच्यामध्ये जर थोडक्यात बघूया, चर्चा करूया काय काय आहे पहिल्या याच्यामध्ये, दुसऱ्या याच्यामध्ये, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्यामध्ये. एकूण आपणाला 5 पद्यांचा यावर्षी अभ्यास करायचा आहे. थोड्या दिवसामध्ये आल्हाद पत्रिकेचं स्वरूप आल्यानंतर कुठल्याही एखाद्याचा श्लोक पाठ करायचा आहे, ते आपण त्याच्यावर नंतर बघूया आपण काय करायचं ते. क्षणम मनोविनोदनम याच्यामध्ये एकूण 7 श्लोक दिलेले आहेत. ते असेच आहेत, तुम्ही पाहत आहात, चित्रामध्ये दिसत आहे. बघूया आपण ज्यावेळेस प्रत्यक्षात पाहणार आहोत हे तुम्हाला मी वर्णन करेन. पद्यामधलं दुसरं जे पद्य आहे उत्सव प्रिया देवभूमी. याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जे पांडुरंग विठ्ठल यांचं मंदिर जे आहे पंढरपूर, त्याच्यानंतर शक्तिपीठ वैद्यनाथ भीमाशंकर म्हणजे नागेशम त्र्यंबकम घृष्णेश्वरम अशा पद्धतीचं आपले जे शक्तिपीठ आहेत, नंतर जे मंदिरं आहेत, देव आहेत, त्याच्याबद्दल काय केलेलं आहे तर वर्णन केलेलं आहे. याच्यामध्ये एकूण 12 श्लोक आहेत. 12 श्लोकामध्ये सुंदर पद्धतीनं वर्णन केले. तिसरं पद्य जे आहे मोदम वितनोतु संवाद. याच्यामध्ये असे काही श्लोक दिलेले आहेत. शार्दूल विक्रीडित वृत्त आहे, मंदाक्रांत आहे. तर अशा पद्धतीचा थोडक्यात संवाद या ठिकाणी दिलेला आहे. याच्यामध्ये एकूण 5 श्लोक आहेत. चौथं जे पद्य आहे भावेन भाव क्रियाया क्रिया. याच्यामध्ये एकूण 8 श्लोक दिलेले आहेत. पुढचं जे पद्य आहे 5वं हनुमत प्लुतिही म्हणजे हनुमानाची उडी असं थोडक्यात अर्थ आहे याचा. याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर महोदय यांच्याबद्दलचं काय केलेलं आहे तर वर्णन केलेलं आहे. वैनायकम ह्या महाकाव्यातून हा थोडक्यात भाग घेतलेला आहे. याचे लेखक आहेत डॉक्टर गबा पळसुले महोदय यांचं आहे. तर आपण ज्यावेळेस प्रत्यक्षात पाहूया, ज्यावेळेस आपण शिकणार आहोत, त्यावेळेस मी याच्याबद्दल सविस्तर माहिती देतो. याच्यामध्ये एकूण 18 श्लोक आहेत. तिसरे जे मंडळ आहे तृतीय मंडलम गद्यम. ह्या गद्यममध्ये 3 गद्य दिलेले आहेत, म्हणजे धडे आहेत. 3 गद्य कुठले आहेत? एक आहे पहिला भाषा संवाद प्राचीन काले प्रसाधनम प्रजापालनार्थम राजकर्तव्यानी. हे काय आहे तर एकूण 3 गद्य या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्याच्याबद्दल थोडक्यात बघूया आणि याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याच्यावर चर्चा करूया आपण आणि थांबूया. तृतीय मंडलम मधील पहिला जो गद्य आहे भाषा संवाद हे नावाचं गद्य विभाग आहे. तर याच्यामध्ये आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात सांगण्यात आलेलं आहे आणि भाषेमध्ये कशाला काय म्हणतात याच्याबद्दल थोडक्यात वर्णन केलेलं आहे. द्वितीय पाठ प्राचीन काले प्रसाधनम म्हणजे प्राचीन काळामध्ये जे सौंदर्य प्रसाधने होते, शृंगार होता, त्याच्याबद्दलचं याच्यामध्ये काय केलेलं आहे तर वर्णन केलेलं आहे. तृतीय पाठ जो आहे प्रजापालनार्थम राजकर्तव्यानी. याच्यामध्ये कौटिल्यांनी आपलं अर्थशास्त्र जे लिहिलेलं आहे त्या अर्थशास्त्रामध्ये कृषीविषयक आणि कर्तव्यांनी म्हणजे राजाची जी कर्तव्य आहेत, शेतकऱ्याबद्दल काय असली पाहिजे याच्यामध्ये कृषीविषयक कर्तव्यामध्ये सांगितलेलं आहे. सेतुबंधना विषयक आणि कर्तव्यानी. सेतुबंधन म्हणजे काय तर बंधारे बांधणे, पूल बांधणे, म्हणजे शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याच्यासाठी ते सांगितलेलं आहे. पशुवन विषयक आणि कर्तव्यानी. पशुवन विषयाबद्दल कर्तव्य काय आहेत याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि तसेच सूत्र विषयक आणि कर्तव्यानी. सूत्र म्हणजे काय तर दोरा. सुताचा जो व्यवसाय होता जुन्या काळामधला, तर त्याच्याबद्दलचं वर्णन याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. वर्णन म्हणजे त्याच्याबद्दल जे राजाची जी कर्तव्य आहेत, प्रजेचे पालन करत असताना आता भ्रष्टाचार वगैरे कसा होऊ नये, लोकांना त्रास होऊ नये, गरिबांना कसा त्रास होऊ नये, त्याच्याबद्दलचं जर झाला तर त्याला काय शिक्षा आहे त्याच्याबद्दलचं वर्णन कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये कौटिल्यांनी काय केलेलं आहे तर वर्णन केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रथम मंडल, द्वितीय मंडल, तृतीय मंडलम याच्याविषयी चर्चा करूया.
राहिलेले जे मंडल आहेत, चतुर्थ मंडल, पंचम मंडल, षष्ठम मंडलम आणि सप्तम मंडलम, याविषयी उद्याच्या तासिकेमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. पण द्वितीय मंडलम, तृतीय मंडलम, प्रथम मंडलम जे आहे सुगम संस्कृतम, त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, कृती विचारले जाऊ शकतात, त्याच्याबद्दल आपण बोललेलो आहोत. आता द्वितीय मंडलम आणि तृतीय मंडल, द्वितीय मंडल जे आहे ते पद्यम आहे आणि तृतीय मंडल जे आहे ते आपलं गद्यम आहे. याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील याच्याबद्दल आपण थोडक्यात पाहणार आहोत आणि मग नंतर आपण थांबूया. परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपल्या भाषा अभ्यास या भागामध्ये दिलेला आहे भाग जवळपास. त्याचा जर आपण सविस्तर अभ्यास केला तर परीक्षेमध्ये आपल्याला गुण मिळण्यासाठी सोपा भाग होऊन जाईल. प्रश्न पहिला भाषा अभ्यासमधला, माध्यम भाषया संदर्भम स्पष्टीकृत. हा प्रश्न परीक्षेमध्ये 5 गुणासाठी विचारला जातो. नाट्य उतार्यासाठी पण असाच प्रश्न असेल. नाट्य विभाग जो आहे आपला, चौथा विभाग जो आहे तो नाट्य विभाग, त्याच्यामध्ये पंचम मंडल आहे. पंचम मंडलामध्ये जो नाट्य क्लासेसचा भाग आहे त्याच्यामध्ये पण अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर याच्यामध्ये माध्यम भाषया संदर्भम स्पष्टीकृत, म्हणजे याच्यामध्ये माध्यम भाषा म्हणजे आपली जी भाषा आहे निवडलेली आपण मराठी भाषा, त्या मराठी भाषेमध्ये संदर्भासह आपल्याला काय करायचं आहे तर स्पष्टीकरण करायचं आहे. आपल्याला एक वाक्य दिलं जाईल, त्याच्यामध्ये संदर्भासह स्पष्टीकरण करत असताना 4 याच्यामध्ये विभागणी केलेली आहे. पहिला जो विभाग आहे संदर्भामध्ये काय आलं पाहिजे तर पाठाचं नाव आलं पाहिजे, ग्रंथाचं नाव आलं पाहिजे, लेखकाचं नाव आलं पाहिजे. ह्या जर गोष्टी आल्या तर आपल्याला त्या ठिकाणी 1 गुण मिळतो. दुसरा भाग आहे अर्थ म्हणजे काय तर वाक्याचा काय केला पाहिजे आपण अर्थ लिहिला पाहिजे. जे कुठलं वाक्य दिलं जाईल परीक्षेला त्या वाक्याचं काय करायचं फक्त अर्थ लिहायचं आहे. थोडक्यात अर्थ लिहिला की आपल्याला त्या ठिकाणी 1 गुण मिळतो. त्याच्यानंतर स्पष्टीकरण आहे. स्पष्टीकरणामध्ये त्या वाक्याला अनुसरून आपण त्या धड्याला अनुसरून स्पष्टीकरण लिहायचं आहे. त्या स्पष्टीकरणाला 2 गुण आहेत आणि वैशिष्ट्याला काय आहे तर 1 गुण आहेत. संदर्भ, अर्थ, स्पष्टीकरण आणि वैशिष्ट्ये असे जर आपण 4 भाग केले तर आपल्याला संस्कृतमध्ये 5 गुण मिळू शकतात. ते मिळणं काही अवघड नाही, खूप सोपं आहे. नंतर उचितम कारणम चित्वा वाक्यानी पुनर्लिखत. शब्दज्ञान, अवबोधनम आणि पृथक्करणम असं गेल्या वर्षी जे 3 भाग होते त्याच्यातलाच एक भाग आहे. उचित कारणम चित्वा वाक्यानी पुनर्लिखत. योग्य ते कारण शोधायचं आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे. याच्यासाठी काही नाही, एक उतारा दिला असतो. गद्य असेल, पद्य असेल, नाट्य असेल, त्याचा उतारा असतो. त्या उतार्यामध्येच पाहून त्याचं उत्तर लिहायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि ते वाक्य पुन्हा लिहिणं गरजेचं आहे. नंतर याच्यामध्ये दिलेला आहे उचितम वाक्यम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. हा पण भाग त्या उतार्याला, जो उतारा आपल्याला परीक्षेला दिलेला आहे किंवा जे पद्य उतारा आहे, गद्य उतारा असेल किंवा नाट्य उतारा असेल, त्याच्यावर आधारित असेल आणि त्याच्यावर अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. फक्त वाक्य पुनर्लिखत हा भाग महत्त्वाचा आहे. ते वाक्य आपण पुन्हा लिहिणं गरजेचं आहे. 2 पर्याय असतील, 2 पर्यायापैकी 1 पर्याय कुठला आहे ते बरोबर ते आपण काय करायचं उतारा वाचून ते लिहायचं आहे. म्हणजे पाठांतर करत बसण्याची जास्त गरज नाही. उचितम शब्दम चित्वा चतुष्कोणम पूरयात. म्हणजे आपल्याला जो योग्य शब्द निवडायचा आहे आणि याच्याबद्दलचं जे प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर त्या उतार्यामध्येच असेल, हे चौकट काय करायचं आहे तर पूर्ण करायची आहे. पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यामध्ये काय करायचं आहे तर उत्तर लिहायचं आहे. अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि ते लिहित असताना उतार्यामध्येच पाहून लिहायचं आहे. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम वा असत्यम लिखत. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम लिहित असताना या ठिकाणी काय करतात बरेचसे मुलं, एखादं वाक्य दिलेलं असतं, असत्यमचं असतं, पण मुलं काय करतात त्याला सत्यम करून लिहितात. तसं न लिहिता वाक्य जशाला तसं लिहायचं. ते वाक्य सत्य आहे का असत्य आहे ते लिखाण करणं गरजेचं आहे. नंतर 7वा भाग आहे रेखांकितम पदम अधृत्य प्रश्न निर्माणम कृत. रेखांकित केलेलं जे पद आहे त्याच्यावर काय करायचं आहे तर आपल्याला प्रश्न निर्माण करायचा आहे. प्रश्न निर्माणम कृत, त्यासाठी किम सर्वनामाचा उपयोग आहे, कदा, ककार आहेत, त्याच्याबद्दल आपण व्याकरणाचा भाग घेत असताना सविस्तर बघणार आहोत. याच्यामध्ये सर्वनाम स्थाने नाम स्थाने सर्वनाम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत असं सांगितलेलं आहे. कंसामध्ये आपल्याला नाम वापरायचं का सर्वनाम वापरायचं त्याच्याबद्दल दिलं जातं सविस्तर.
इथं या ठिकाणी नामाला काय केलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे आणि सर्वनाम वापरायचं आहे. कधी कधी काय केलं जातं, सर्वनामाला अधोरेखित केलं जातं आणि कंसामध्ये नाम दिलं जातं. हे करत असताना काय करायचं, तसं जे वचन लिंग पुरुष जे दिलेलं आहे त्याच्यानुसार नाम किंवा सर्वनाम जे दिलेलं आहे कंसात, त्याचं आपल्याला उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे. आपण ज्यावेळेस प्रत्यक्षात पाठ पाहणार आहोत त्यावेळेस आपण याची सविस्तर चर्चा करणार आहोत. विशेषणम विशेषानाम मेलनम कुरुत. विशेषण आणि विशेष यांचं जोड्या जुळवायच्या आहेत. ह्या जोड्या जुळवायच्या असताना आपल्याला त्या उतार्यामध्ये दिलेल्या असतात, त्याच्यानुसार आपण ते पाहायचं आणि ते जोड्या जुळवायचं काम करायचं आहे. संधी तालिकाम पुरयत. संधीविषयी ज्यावेळेस आपण संधीचं प्रकरण काय करणार आहोत तर आपण सेपरेट घेणार आहोत, वेगळ्या पद्धतीने घेणार आहोत. संधी हा भाग मी व्यवस्थित म्हणजे सर्वच भाग व्यवस्थित शिकवणार आहे, पण हे व्याकरणाचा भाग आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं घ्यावा लागणार आहे. पृथक्करणामध्ये जालरेखा चित्रम पुरयत असा प्रश्न आहे. दुसरे पण प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी एक उदाहरणादाखल आपण बघू शकतो, पण याचे जे उत्तर आहेत ते आपल्या उतार्यामध्ये असतात. जो परीक्षेला उतारा दिलेला आहे, जो कृतीपत्रिकेमध्ये उतारा दिलेला आहे त्याच्यामध्ये त्याचं वर्णन दिलेलं आहे. किंवा याच्यामध्येच पृथक्करणामध्ये मंजुषा हा आधारेन स्तंभ पूर्णम कृत असं पण दिलेलं आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, 11-12 श्लोकाच्या आधारे, म्हणजे तो जो उतारा दिलेला आहे त्याच्या आधारावर दिलेला असतात, त्याच्या खाली पर्याय दिलेले असतात. आणि ते म्हणजे फक्त अभ्यास करण्यापेक्षा आपल्याला काय समजलं हे खूप महत्त्वाचं आहे. कमी अभ्यासामध्ये जास्तीत जास्त गुण घेण्यासाठी संस्कृत विषय काय आहे तर खूप महत्त्वपूर्ण विषय आहे. फक्त गुणच घेणे नाही तर आपल्या जीवनासाठी पण हे खूप महत्त्वपूर्ण विषय आहे. तर संस्कृत विषयच नाही तर सर्व भाषा ज्या आहेत तर मानवी जीवनासाठी काय आहेत तर महत्त्वपूर्ण आहेत, हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आज आपण काय केलेलं आहे तर प्रथम मंडलम, द्वितीय मंडलम, तृतीय मंडलम. प्रथम मंडलम जे आहे ते सुगम संस्कृतम, व्यावहारिक शब्दसूचना, व्यावहारिक शब्दस्तबक परीक्षेमध्ये कशा प्रकारे विचारलं जाऊ शकतं त्याच्याबद्दल चर्चा केली, काय आहे ते पाहिलेलं आहे. द्वितीय मंडलममध्ये पद्यम आहे, पद्याबद्दल पण काय विचारलं जातं त्याच्यात थोडक्यात आपण चर्चा केलेली आहे, कशा पद्धतीचे प्रश्न असू शकतात. एकूण किती आहेत तर 5 पद्य आहेत. क्षणम मनोविनोदनम, दुसरं जे पद्य आहे ते उत्सवप्रिया देवभूमी, तिसरं जे आहे ते मोदम वितनोतु संवादः, चौथं जे आहे भावेन भावः क्रिया आणि 5वं जे आहे ते हनुमत प्लुतिही. अशा पद्धतीनं 5 पद्यम आहेत. त्याच्यानंतर तृतीय मंडलमध्ये गद्यम आहे. गद्यमध्ये एकूण 3 गद्याबद्दल माहिती दिलेली आहे. भाषा संवाद, वेगवेगळ्या भाषेबद्दल याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. प्राचीन प्रसाधनम, त्याच्यानंतर तिसरं जे आहे प्रजापालनार्थम राज्यकर्तव्यानी, याच्याबद्दल आपण काय केलं आहे तर आजच्या तासिकेमध्ये पाहिलेला आहे. राहिलेला भाग उद्याच्या तासिकेमध्ये बघूया. उद्याच्या तासिकेमध्ये चतुर्थ मंडलम साहित्य परिचय, पंचम मंडलम नाट्यकलश, षष्टम मंडलम लेखन कौशल्य आणि सप्तम मंडलम परिशिष्ट, त्याच्याबद्दल आपण काय करणार आहोत तर चर्चा करणार आहोत. धन्यवाद.